नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची बर्फी। तर आता सुरुवात करूया आपण। यासाठी आपल्याला साधारणतः 1 कप रवा लागणार आहे आणि 2 कप खोलेला नारळ। प्रथम आपल्याला कढईमध्ये थोडंसं 2 ते 3 चम्मच साधारणतः तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप रवा हा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जास्त आपल्याला भाजून घ्यायचा नाही, गुलाबी हलकासा येईपर्यंत। आणि याच्यामध्ये मी 2 कप खोलेला नारळ याच्यामध्ये परतून घेणार आहे 2 मिनिटांसाठीच फक्त। इकडे लगेच आपल्याला साखरेचा पाक करायला घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी 1.5 कप साखर घेतलेली आहे आणि बुडेल इतपत पाणी टाकलेलं आहे आणि याचा आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे। आणि हा झाला की आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्ही फूड कलर यूज करू शकता किंवा केसर दुधाचाही उपयोग करू शकता। आणि हे छान परतून घेतल्यानंतर आपल्याला घट्टसर गोळा बनेल आणि आता हे आपल्याला थापून घ्यायचं आहे। बेलनच्या सहाय्याने थापू शकता किंवा तुम्ही एखाद्या सपाट भांड्याच्या सहाय्यानेही थापून घेऊ शकता। आणि याच्यावरती बदामाचा क्रश, वेलची, जायफळची पुडी टाकून छान फ्लेवर येण्यासाठी ॲड करू शकता तुम्ही। आणि याला आता आपण एकसर कट करून घेणार आहोत छोटे छोटे तुकड्यांमध्ये। आणि परफेक्ट अशी आपली ओल्या नारळाची बर्फी खायला इतकी सुंदर लागते। नक्की ट्राय करा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बाय बाय। सुख कळले